मी कमलाकर शेडो. मी आता डोंगरी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे व आत जे आहेत त्यांचे हे चालू आहे, कसलं शनिवारचं पब्लिक ग्रीव्हन्स चालू आहे. त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून मी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून व्हिडिओ काढतो आहे. हे डोंगरी पोलीस स्टेशन आहे, कारण आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये. डोंगरी पोलीस स्टेशनने मला नेहमी मदत केली आणि मला सहकार्य केलं आहे. तर माझी तेवढीच ड्युटी आहे की मी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास देऊ नये किंवा त्यांना कुठेतरी अडचण होईल असं मी काय करू नये. तर पहिल्या प्रथम मला हे सांगायचं आहे की आमच्या मिनिस्टर्सना ज्यावेळी ते असेंब्लीमध्ये बोलतात त्यावेळी त्यांना ब्रीफिंग चुकीची किंवा अपूर्ण, इनकम्प्लीट किंवा मिसलिडिंग किंवा जे जे ऑफिसर्स आहेत, स्पेशली मला काही भरोसा नाही साहेब, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधले जे काम करणारे किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे काम करतात त्यांच्यावर खरोखर कधी कधी विश्वास होत नाही, कारण चुकीचंच कामं करतात. आणि आमच्या CMना ते चुकीचे ब्रीफ करत असतील असंही मला वाटतं. देव करत की ते चुकीचं असून. मी आपल्याला आज जे काय मिनिस्टर्स स्मार्ट मीटर्सबद्दल बोलतात, मी खरोखर अमीन पटेल साहेबांचा आणि अनिल परब साहेबांचा ऋणी आहे. कारण दोघांनी अतिशय सुंदर प्रमाणे मांडणी केलेली आणि त्या मांडणीत मिनिस्टर्सना योग्य प्रमाणे बोलतं आलं की नाही हे तुम्हीच ठरवा. आणि पण एक दुर्दैव असं वाटलं की सभापतींनी ही मॅटर संपूर्णपणे कंप्लीट व्हायला दिली नाही आणि म्हणाले की आम्हाला बाकीचं काहीतरी करायचं आहे, त्यामुळे आता जास्ती वेळ देता येत नाही. पण ही जलवंत किंवा अतिशय इम्पॉर्टंट मॅटर आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीला अर्धवट सोडून ते बंद करणं हे माझ्यासारख्या माणसाला योग्य वाटलं नाही. म्हणून ह्या व्हिडिओ माध्यमाने मी आपणास खरं काय हे सांगू इच्छितो. आणि माझ्या बोलण्यात जर काही चुकीचं असेल तर निश्चितपणे मला बोलवावं, मला मार्गदर्शन करावं. आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया आणि मी आपल्या पाया पडेन, माफी मागीन आणि निघून जाईन. पण जर मी बोललेलं खरं असेल तर आपण चुकीचं माहिती लोकांकडे पोचवू नये ही आपल्याला नम्र विनंती. आता मी आपल्याला दाखवतो की मी कोर्टात कंप्लेंट फाईल केलेली आहे आणि त्या कोर्टाची कंप्लेंटचे आदेश मी आपल्याला दाखवू इच्छितो. ही कोर्टाची कंप्लेंट आहे आणि कोर्टाने आदेश दिलेले आहेत. हे बघा, ऑर्डर बिलो मिसलेनियस ॲप्लिकेशन सो अँड सो पेरूज दे हर्ड कंप्लेंट. मग द कंप्लेंट इज एलेजिंग दॅट ही हॅज रिसीव्ड नोटीस वगैरे वगैरे. ॲज पर दी कंप्लेंट ॲक्टिव्हिटी ऑफ द इन्स्टॉलेशन ऑफ स्मार्ट मीटर्स इज कॅरीड आउट फोर्सिबली बाय स्टेटिंग वगैरे. हे सर्व मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, ह्या सर्व पॉईंट्स कोर्टाने घेतलेले आहेत आणि त्यांना आदेश दिलेला आहे. पोलीस स्टेशन ऑफिसर ऑफ डोंगरी पोलीस स्टेशन इज hereby directed to file his submission report in the compliance of the provision of 173 of NSS in this regard in the allegations made in the complaint. आणि ही आमची जी तारीख आहे ती 16 तारखेला आहे, 16 जुलैला आहे आणि त्या तारखेच्या त्यांना हे रिपोर्ट फाईल करायचे. आता ह्यातलं मुख्य काय आहे तर हे पोलीसचे कोर्टाचे आदेश मी यासाठी दाखवलं की जर आमच्या बोलण्यात तथ्य नसेल तर आम्ही कोर्टात जाणारच नाही. आता मेन मुद्दा जे आमचे मिनिस्टर बोलतात त्या मेन मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे. कुठलेही मिनिस्टर हे सांगतच नाही आहे की TODमध्ये तुम्ही 85 पैसे 9 ते 5 कमी करता, पण तुम्ही हे सांगत नाही आहे की पीक पिरियडमध्ये तुम्ही किती जास्ती लावणार आहात. हे तुम्ही गपचूप ठेवलेलं आहे आणि ह्यामुळे असं वाटतं की लोकांची दिशाभूल केली जाते. मी मिनिस्टर्सना तुम्ही चुकीचं बोलता हे अजिबात म्हणत नाही, परंतु तुम्हाला ब्रीफ करणारे जे तुमचे असिस्टंट आहेत किंवा IAS ऑफिसर्स आहेत ही तुमची दिशाभूल करून तुम्हाला लोकांसमोर खोटे पाडण्याचा प्रयत्न करत आहात का, अशी शंका आज
आमच्यासारख्या सिटीजनच्या मनात उद्भवते की हे लोक आपली दिशाभूल करतात. की पहिली गोष्ट म्हणजे पीक पिरियडमध्ये तुम्ही किती पैसे लावणार आहात ह्याचं कुठेही सांगितलेलं नाही आहे. आणि ज्यावेळी सर्व स्मार्ट मीटर्स लागतील त्यावेळी तो आयटम बॉम्ब फुटणार आहे का? जसं आज तुम्ही उबर ओलामध्ये 200% पीक पिरियडला लावता. उबर ओला तर समजा ठीक आहे, आम्ही नाही गेलो, बसनी गेलो, ट्रेननी गेलो, पण इलेक्ट्रिसिटीमध्ये तसं होऊच शकत नाही. आम्हाला संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत कामं करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज आहेच आहे. त्यामुळे ह्याबद्दल आपण ॲफिडेव्हिट द्यावं की पीक पिरियडमध्ये आम्ही भाव वाढवणार नाही. हे ज्यावेळी तुम्ही ॲफिडेव्हिट द्याल त्यावेळी आम्हाला थोडंफार तुमच्या म्हणजे ज्या तुमचं कृत्य आहे त्याच्यावर आमचा विश्वास बसण्यासाठी एक पाया होईल. त्यानंतर कुठलंही मिनिस्टर 171 इलेक्ट्रिसिटी ॲक्ट प्रमाणे 171 सेक्शन प्रमाणे प्रत्येक कन्झ्युमरला नोटीस दिलेली आहे का, त्यांचा एक्नॉलेजमेंट घेतलेला आहे का, त्याचा कन्सेंट घेतलेला आहे का, याबद्दल कुठलंही मिनिस्टर काहीही बोलत नाही. त्यामुळे माननीय अमीन पटेल आणि माननीय अनिल परब साहेब मी आज जे काय बोलतोय हे प्रश्न आपण उपस्थित करावं किंवा लोकजागृती करावी रस्त्यावर उतरून, ही आपल्याला नम्र विनंती. 171 सेक्शन प्रमाणे प्रत्येक नोटीस प्रत्येक कन्झ्युमरला गेली पाहिजे आणि त्यांची सही घेतलेली पाहिजे. अशा प्रकारे एकही झालेलं नाही आणि कन्सेंट पण दिलेलं नाही. त्यामुळे 171चं डायरेक्ट उल्लंघन आहे. त्यानंतर सप्लाय कोडमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही त्यांना टाईम आणि डेट स्पेसिफिक सांगावं आणि त्या टाईम आणि डेटला तुम्ही यावं. तुम्ही येताना तुम्ही तुमचं आयडेंटिटी कार्ड, तुमचं वर्क ऑर्डर, तुमच्या जॉब ऑर्डर ह्या सर्व गोष्टी लोकांना दाखवावी आणि त्यांचं नंतर कन्सेंट घ्यावा आणि त्यानंतर ते मीटर गेलावं. पण असं कुठेही होत नाही. हे डकैत, चोर, नालायक जे करतात त्याप्रमाणे गपचूप कारण मीटर उघडे असतात रिडिंगसाठी, गपचूप येतात सोसायटीच्या नावाने किंवा घरमालकाच्या नावाने तिथे पेस्ट करतात आणि मीटर बदली करून निघून जातात. आणि बरेचशा कन्झ्युमर्सला मीटर बदली झालेलं सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे 171 आणि सप्लाय कोड 8.1, सप्लाय कोड 8.2 आणि सप्लाय कोड 15.2 याचं डायरेक्ट उल्लंघन प्रत्येक इलेक्ट्रिक कंपनी करत आहेत. परंतु आमचे मिनिस्टर आम्हाला असे सांगतात की असं काहीच नाही, कुठेही कंप्लेंट नाही आहे. हे सबसेल खोटं आहे, चुकीचं आहे. हे तुम्ही खोटं बोलताय असं म्हणत नाही, पण तुम्हाला जी काय इन्फॉर्मेशन दिली जाते ती चुकीची, खोटी, इनकम्प्लीट आहे आणि इनएडिक्वेट आहे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर सर आपण सेक्शन 61 ऑफ द इलेक्ट्रिसिटी ॲक्ट बद्दल काहीही बोलत नाही. सेक्शन 61 ऑफ द इलेक्ट्रिसिटी ॲक्ट काय म्हणतं? हे माननीय अमीन पटेल आणि अनिल परब यांना मी विनंती करतो की ह्या गोष्टीवर आपण बोलावं. फॅक्टर्स विच वुड एनकरेज कॉम्पिटिशन, एफिशियन्सी, इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस, गुड परफॉर्मन्स अँड ऑप्टिमम इन्व्हेस्टमेंट. आलं का लक्षात? वुड एनकरेज कॉम्पिटिशन. आता स्मार्ट मीटरच जर लावायचं असेल तर कॉम्पिटिशन कसं राहिलं? आणि त्यामुळे आपल्याला हे मूर्ख बनवत आहेत की हे कंपल्सरी आहे. एफिशियन्सी कशावर जाणवतं? एफिशियन्सी बरोबर आहे की नाही हे स्टेट मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन पाहिजे. हे आम्ही ते चेक केलं आहे. इट इज सील्ड, इट इज चेक आणि इट इज करेक्ट. असं प्रत्येक मीटरवर सील पाहिजे असं कुठेही नाही आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचं बोलत आहात की ही एफिशियंट आहे. इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस. आता तुम्ही या देशाचे जवळजवळ 5 लाख कोटी रुपये वापरणार आहात आणि मुंबईमध्ये 1800 कोटी रुपये वापरले. हे बघा, इकॉनॉमिकल यूज ऑफ रिसोर्सेस 1800 कोटी तुम्ही 10 लाख लोकांना मीटर्सना वापरत आहात. तर मला एक सांगा की 1800 कोटीचा जर आपण खर्च करत असाल तर पब्लिकला कॉस्ट पर युनिट किती कमी झाला आहे?
त्याबद्दल तुम्ही एकही शब्द बोलत नाही. आणि 1800 कोटी खर्च झाल्यानंतर मी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे मी कोर्टाला त्याचे सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. 5 रुपये पर युनिट भाव कमी झालं पाहिजे. 5 रुपये पर युनिट तुम्ही कमी करायचं लांबच राहिलो. तुम्ही तर उलट खोटं बोलताय की हे मीटर फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे चुकीचं बोलताय. आणि मग हे चुकीचं बोलताय आणि त्यानंतर तुम्ही ते पैसे आमच्याकडून वसूल करणार आहात हेही लोकांकडून तुम्ही लपून ठेवताय. ह्याच्याबद्दल आम्हाला फार दुःख आहे. हेही तुमच्या शब्दात दाखवतो मी. Details of how these funds shall be raised and the servicing of the repayment and interest burden on such investment. Part of expenses shall be met with a grant to be received from the Ministry of Power. आणि रिमेनिंग एक्सपेन्स म्हणजे बाकीचे तुम्ही बिलामध्ये ARR मध्ये दाखवून बिलामध्ये पुढचे 10 वर्षे तुमच्याकडून वसूल करणार आहोत. याबद्दल खोटे निदान केले जातं की फुकट आहे, लिखी दिलं जातं की फुकट आहे. अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणारे जे आहेत त्याबद्दल मिनिस्टर साहेबांनी क्लॅरिफिकेशन द्यावं. आणि दुसरी गोष्ट सांगतो की हे BSTचं लेटर आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. ते प्रीपेड कधी जोडण्यात येईल? खुलासा: संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर स्मार्ट मीटर्स प्रीपेड करण्यात येईल. याचा अर्थ असं की तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात की हे पोस्टपेड मीटर आहे आणि ज्या दिवशी प्रत्येक मीटर लागलं जाईल त्या दिवशी तुम्ही आमच्यावर जबरदस्तीने प्रीपेड करणार आहात. हेच हे तुम्ही लेखी दिलेलं आहे. पण तुम्ही तोंडी आणि असेंब्लीमध्ये चुकीचे भाषणं करता, चुकीचं सांगताय. याबद्दल मला दिलगिरी आहे. आपण ह्याबद्दल कन्फर्मेशन करावी आणि नंतर असेंब्लीला कळवावं ही आपल्याला नम्र विनंती आहे. सर, मी डोंगरी पोलीस स्टेशनला स्टेटमेंट रेकॉर्ड करायला गेलो. हे बघा, स्टेटमेंट परस्युएंट टू द ऑर्डर पास बाय द लर्निड JMFC मसगाव 17-3 BNSS मध्ये. आणि ही माझी स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमध्ये मी काय काय म्हटलेलं आहे मी फक्त थोडक्यात सांगतो. लीगल मेट्रोलॉजी सर्टिफिकेशन पाहिजे. तुमच्याकडे आहे का? सेक्शन 175 इलेक्ट्रिसिटी काय म्हणतं की याच्या व्यतिरिक्त बाकीच्या कायदे पण तुम्हाला लागू आहेत. मग तुम्ही इलेक्ट्रिसिटी मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन का घेत नाही? आता कन्व्हर्जन टू प्रीपेड फंक्शनॅलिटी मी तुम्हाला दाखवलं की आपल्याकडे खोटं बोललं जातं. टाइम ऑफ द डे टेरिफ्सबद्दल पण आपल्याकडे खोटं बोललं जातं. किंवा खोटं बोललं नसेल तर खरी माहिती लपवली जाते. कारण तुम्ही फक्त 9 ते 5 बद्दल बोलताय. पण तुम्ही 5च्या नंतर संध्याकाळी, रात्री आणि सकाळीचं काय आहे? आणि तुम्हाला मी उदाहरण पण दिलं की उबर ओला जो आहे तो डबल लावतो. मग फायनान्शियल इम्प्लिकेशन ऑन कन्झ्युमर्स, आमचा फायदा काय याच्याबद्दल तुम्ही एकही शब्द बोलत नाही. राईट्स ऑफ द कन्झ्युमर्स, मी 15 पानाचं लिखित दिलेलं आहे. 15 पानाचं लिखित ऑब्जेक्शन दिलेलं आहे. त्याचं एकही इलेक्ट्रिक कंपनी BST असो, टाटा, अडानी आणि टॉरेंट किंवा MSCB यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अशा प्रकारे तुम्ही जर जबरदस्तीने करत असाल तर हे चुकीचं आहे. कंप्लेनंट इन हे बघा, हे 5/3/26चं लेटर आहे की BSTने लिहिलेलं आहे की आम्ही RDSS स्कीममध्ये स्टेट ओन नाही आहोत. आणि स्टेट ओनचा अर्थ काय आहे की स्टेटची मालकी पाहिजे. तुम्ही धमकी देता डिस्कनेक्शनच्या आणि पोलीस ॲक्शन्स घेता. या सर्व गोष्टी मी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत. परंतु आमचे मिनिस्टर असेंब्लीवर म्हणतात की तसं काही नाही आहे, हे चुकीचं आहे. याचं हे बघा, फॉल्स रिप्रेझेंटेशन दॅट अ मीटर आर फ्री ऑफ कॉस्ट, कन्सिलमेंट ऑफ प्रीपेड फंक्शनॅलिटी अँड TOD चार्जेस, हेल्थ सेफ्टीबद्दल. मला एक सांगा, आज करोडो मीटर्स तुम्ही काढताय. तुम्ही आत्मविश्वासाने सांगताय की आम्ही 1,23,00,000 मीटर्स काढले आणि लावले. ते 1,23,00,000 मीटर तुम्ही काय करणार आहात? ते कसे डिस्पोज करणार आहात? त्याचा खर्च कोण उचलणार आहे? ते लावायचं, ते काढायचं, ते ट्रान्सपोर्ट करायचं, ते स्टोरेज करायचं,
ते डिस्ट्रॉय करायचं, ह्याचा खर्च कोण करणार आहे? मग हे खर्च आम्हालाच भोगायला लागणार आहे. मग तुम्ही असं खोटं निदान का सांगताय की बाबा रे हे आम्ही सर्व फुकट करतोय? या कोटी रुपये, मी हे मुंबईचं गोष्ट करतोय की हे असे जर कोटी इलेक्ट्रॉनिक मीटर्स तुम्ही जर हे करत असाल की डिस्ट्रॉय करत असाल, त्याच्यावर एन्व्हायरमेंटचं इफेक्ट काय? तुम्ही त्याच्याबद्दल काहीही शब्द बोलत नाही. त्याचा रेडिएशनचा इफेक्ट काय त्याच्याबद्दल काही बोलत नाही. तुम्ही लोकांच्या हेल्थ हायजीनवर काय आहे ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. लोकांचा फायदा काय आहे ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. आणि फक्त बोलतं की तुम्हाला कुठे कुठे वापरते, किती मिनिटाला तुम्हाला वापरता येतं, तुम्हाला रिमोटली वापरता येतं. असं खोटं निदान ज्याचा काहीही संबंध नाही आम लोकांना. कुठला माणूस इलेक्ट्रिसिटी बघत राहतो की तो टाइम सुद्धा तासांनी 2 तासांनी कुठे जायचंय त्यावेळी बघतो. आणि तुम्ही या खोट्या ग्राउंड्सवर, चुकीच्या ग्राउंड्सवर, की तुम्हाला कळेल किती काय मीटर आहे काय आहे, आणि सेक्शन 56 प्रमाणे तुम्ही जर पेमेंट केलं नाही तर तुम्हाला 15 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. कारण ही एसेन्शियल कमॉडिटी आहे, एसेन्शियल सर्व्हिस आहे. त्यामुळे लोक विसरतात, कधी चुकतात. त्याचा कुठे काय तुम्ही म्हटलेलं नाहीये. हे रिमोट कंट्रोल म्हणजे काय की तुम्ही इथे पैसे संपले की तिथे तुमची लाईट गेली. अरे काय चाललंय हे? आम्ही फॅसिलिटीज द्यायला चाललोय की आमची सत्यानाश करायला चालले आहेत? अगोदर इलेक्ट्रिक बिल 2 महिन्यातून एकदा भरायचं होतं, ती फॅसिलिटी तुम्ही काढली. त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं. आता सिक्युरिटी डिपॉझिट खाली तुम्ही लोकांना लुटायचा प्रयत्न करताय. किती लुटणार हो लोकांना? किती लुटणार? का करता असं? आम्ही कुठल्याही मिनिस्टर बद्दल माझा काही आक्षेप नाही, कारण त्या बिचारांना जे काय सांगितलंय ते असेंब्लीला मान सांगतात. पण मिनिस्टरची तेवढीच जबाबदारी असते की आपले जे लोक आहेत, आपल्याला जे ब्रीफ करणारे आहेत, त्यांनी आपल्याला योग्य माहिती दिली का? ग्राउंड लेवलला काय पोझिशन आहे ह्याबद्दल कोणीही काही विचार करत नाही आम माणसाला. आणि दुसरी गोष्ट, अशी मोठी पॉलिसी ज्यावेळी तुम्ही करता, तसं सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे जजमेंट्स आहेत की तुम्ही पब्लिक अवेअरनेस करावा, पब्लिकशी संवाद साधावा, पब्लिकचे काय ग्रीव्हन्सेस आहेत ते समजावा. तुम्ही इथे दादागिरी करून जबरदस्तीने पोलिसांच्या मदतीने, डिस्कनेक्शनच्या भीतीने करत असाल तर हे चुकीचं आहे. आणि तुम्ही जे विधानसभेत बोलताय किंवा कुठेही बोलता मिनिस्टर साहेबांनो की असं काही होत नाही, हे चुकीचं आहे. प्रत्येक मॅक्झिमम लोकांना इलेक्ट्रिसिटी बिल जास्त येत आहे, त्याचा कंट्रोल नाही आहे. आणि हा मीटर मॅन्युप्युलेट करू शकत नाही, ह्याचं प्रमाण काय आहे? तुम्ही मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे तर हेच नाही केलेलं आहे, कन्सेंटच नाही घेतलेलं आहे, सर्टिफिकेशनच नाही घेतलं आहे. अशा प्रकारे तुम्हीच तुमच्या कायद्याचं उल्लंघन करता, तुम्हीच कायदा करता आणि तुम्हीच त्याचं उल्लंघन करता. तर आमच्यासारखे सर्वसाधारण माणसं कुठे जातील, काय करतील? ह्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. मी परत सांगतो की कुठल्याही मिनिस्टरच्या विरुद्ध किंवा त्यांना चुकीचं दाखवणं हे माझा हेतू नाही आहे. परंतु त्यांना हे दाखवणं गरजेचं आहे की त्यांच्या हाताखालची लोक हे IAS ऑफिसर्स किंवा BST जनरल मॅनेजर किंवा चीफ इंजिनियर BST हे तुमची दिशाभूल करत आहेत. तुम्हाला लोकांना फसवण्यासाठी प्रवृत्त करत आहात. कारण आजपर्यंत जनरल मॅनेजर, मी परत सांगतो, जनरल मॅनेजर BST पळून जातात मला बघून. अपॉइंटमेंट दिलेली असून सुद्धा चुकीचा मार्ग घेऊन पळून जातात. अडाणी, टाटा, टोरंट, MEC डिजिटलचे माणसं मला भेटायला मागत नाहीत. का मागत नाहीये तो? मी काय राक्षस आहे का तुम्हाला मारायला? नाही. पण मी तुमचे प्रश्न, या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर नाही. आणि पर्सनल लेवलला माझ्यावर बोलल्यानंतर हीच माणसं म्हणतात, शिवणा साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलताय, स्मार्ट मीटर चुकीचं आहे, पण आमच्या नोकरीचा सवाल आहे, आम्ही पब्लिक सर्वंट आहेत, आमच्या पाठी कुठेतरी लजांड लागेल या भीतीने आम्ही हे सर्व बोलू शकत नाही. आणि हे मला देतात सर्टिफिकेट तोंडी की तुम्ही जे करतात ते अतिशय चांगले करत आहात, आम्ही जे करू शकत नाही ते तुम्ही करत आहात. आणि लोकांचाही तेवढंच पाठबळ आहे. आज कुठेही लोक रस्त्यावर उतरले ते काय मूर्ख आहेत का? त्यांना कामधंदा नाही का रस्त्यावर उतरायला? असं म्हणतात की लोकांना काय कामधंदा नाही वगैरे, हे चुकीचं आहे. माननीय मिनिस्टर्स, आपल्याला हात जोडून विनंती आहे की असं करू नये. लोकांच्या हिताचं करावं. स्मार्ट मीटर आमच्याप्रमाणे आजच्या तारखेला तुम्ही जे काय आज आम्ही भोगतोय त्या हिशोबाने ही लोकांची लूट आहे आणि लोकांच्या विरुद्ध आहे. हे लोकशाहीसाठी नाही आहे. हे बद्दल मी एवढे एव्हिडन्सेस तुम्हाला देतो. आणि माझ्या बोलण्याबद्दल आपण रागू नये किंवा खेद करू नये, हात जोडून विनंती करतो. मी तुमच्यातलाच एक आहे आणि तुमचं नाव चांगलं व्हावं, मिनिस्टरांचं नाव चांगलं व्हावं
त्यांनी कुठे चुकीचं बोललं असं लोकांमध्ये जे आज बोंब चालू आहे की मिनिस्टर खोटं बोलतात असं काय होऊ नये हीच माझी इच्छा. आणि लोकांनाही विनंती करतो की मॅक्झिमम आपली कंप्लेंट लेखी द्या, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्या, एक अवेअरनेस करा, जेणेकरून आमच्या मिनिस्टर्सना कळेल आणि त्यांना खरी गोष्ट कळेल. आपण जर गप्प बसलो तर मिनिस्टर्सला कसं कळणार? मी एकटाच बोलून त्यांना बिचारांना कळणार नाही. तर हजारोच्या संख्येने तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट फाईल करा. मी तुम्हाला उद्या पोलीस स्टेशनची कंप्लेंटची ड्राफ्ट तयार करतो, झालेली आहे. DCPची ड्राफ्ट तयार करतो, ती पण झालेली आहे. मॅजिस्ट्रेट कंप्लेंट कशी करायची ती पण ड्राफ्ट करतो. ही सर्व माझ्या वेबसाईटमध्ये उद्या मी अपलोड करणार आहे. त्या वेबसाईटमधनं तुम्ही सर्व घेऊन त्याची योग्य ती कारवाई करावी ही सर्वांना विनंती आहे. देश वाचवा. आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना मदत करा चांगलं सुशासन करण्यासाठी आणि त्यांना आपण सहकार्य करू. आणि आमदार खासदारांनाही विनंती आहे की लोकांनी हिताच्या बद्दल बोलावं आणि लोकांमध्ये आपण मिसळावं आणि त्यांची समजणं हे आपण समजून घ्यावं. स्वतःच्या मनातलं काही न बोलता लोकांची समजून घेऊन ते काय समजतात त्याच्याबद्दल बोलावं हीच विनंती. जय हिंद.